नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का नाही, हे सर्व माहिती मी तुम्हाला डिटेल्समध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा व आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का नाही हे तुम्हाला मी सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा व शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर मित्रांनो, आता सध्याच्याला म्हणजेच एप्रिल मे या महिन्यामध्ये तर बहिणींनो, तुम्हाला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का नाही. तर बहिणींनो, एप्रिल मे ह्या जो महिन्याचे जे पैसे आहेत तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला एप्रिलच्या किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. हे सर्व खात्री तुम्ही मुख्यमंत्री यांनी सांगितलेली आहे. तर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात विषय संपवला, अशी जाहीरसुद्धा आपल्याला या बातम्यामध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण ही जी योजना आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर भविष्य केलेले आहे. तर धन्यवाद. म्हणजेच तुम्ही कमेंट पाहू शकता किती साऱ्या बहिणींनी यांना कमेंट केलेलं आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सन्मान निधीमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर 1500 रुपये देण्याचा आपल्या महाराष्ट्र सरकारने आदेश केला होता. पण ते 1500 रुपये तुम्हाला थेट 2100 रुपये मिळू लागले. याबद्दलच तुम्ही खुश असाल. पण मी बहिणींनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की 29/8/2024 रोजी याचा पहिला हप्ता तुम्हाला भेटलेला होता. म्हणजेच क्रेडिट 1500 रुपये तुम्हाला दिलेले होते. पुन्हा 3000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये एकदाच तुम्हाला 2 महिन्याचे आलेले होते. तर हे सर्व मिळून तुम्हाला मेचा हप्ता म्हणजेच एप्रिलच्या लास्टच्या आठवड्यामध्ये 30 ते म्हणजेच लास्टच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि खूप जिल्ह्यामध्ये हे पैसे जमासुद्धा झालेले आहेत. बहिणींनो, तुमचा जिल्हा पडले नसतील तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटला नक्की रिप्लाय देईन. तर लाडकी बहीण योजनेत आतापासूनच मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. मे महिन्याचा हप्ता देखील असाच लांबविला जाणार का, असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या शेवटच्या पण हप्त्यात तुम्हाला जमा होऊ शकतो, असा एक आठवड्यात एक आपल्याला शंका दर्शविण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारकडून व एकनाथ शिंदे साहेबांकडून. तर 24 तारखेपर्यंत म्हणजेच 24-25 हे सर्व जे आहेत 26, 27, 28, 29, 30 या दिवसापर्यंत तुम्हाला पैसे पडण्याची शक्यता आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आदित्य तडकरे यांनी सांगितलेलं आहे. 26 व 31 तारखेला मेन तुम्हाला आठवड्यात सांगितलेलं आहे. तर तुम्ही या दिवशी तुम्ही नक्कीच चेक करू शकता तुमच्या बँक खात्यामध्ये. तर विषय असा झालेला आहे की तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे आतापासूनच मे महिन्याचा हप्ता कधी येणार हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. पण घाबरायची गरज नाही लाडक्या बहिणींनो, मी आहे ना. तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या, मी तुम्हाला सर्व माहिती डिटेल्समध्ये सांगतो. तर लाडक्या बहिणीसाठी काय करायचं आहे, आपल्या लाडक्या बहिणींनी सर्वात आधी आपल्याला ना आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये आपला आधार लिंक जोडून घ्यायचा आहे. म्हणजेच आधार शेडिंग त्याला म्हणतात. आधार शेडिंग करून घ्यायचं आहे आपल्या सर्वात आधी. ते आधार शेडिंग झाल्यानंतरच तुम्हाला पुढची माहिती काय आहे ती देऊ शकतो मी. तर एवढंच झाल्यानंतर तुम्ही बघू शकता. तर लाडकी बहीण योजनेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा विरोधकांकडून दावा केला जात आहे. विरोधकांच्या दाव्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. विरोधक मात्र दावे फेटाळून लावत आहे. लाडकी योजना बंद होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. ते सुद्धा सतत बोलणाऱ्यांमध्ये आहेत. तर विरोधकांच्या दाव्यामुळे हे लाडकी बहीण योजनेचा हा असा खुलासा झालेला आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजना बंद होणार आहे अशी खोटी बातमी तुम्हाला सांगितली गेलेली आहे. व हे लाडकी बहीण योजने जी आहे ती तुम्हाला कधीही बंद न होऊ देणारी योजना आहे. व भविष्यात जरी ही योजना बंद झाली तरी तुम्हाला महाराष्ट्र सरकार कोणतीही दुसरी योजनेअंतर्गत पैसे देण्याचे कार्य चालू ठेवेल, असं एक उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही एवढंच करू शकता की विरोधकांना फेटाळून लावत असताना लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे, आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि ज्याचा हप्ता पडला नाही त्यांनी कमेंट करायचं आहे आपल्याला. व ज्यांचा पडलेला आहे त्यांनी सुद्धा. आणि तुम्हाला काही जर अडचण आली तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बिनधास्त विचारू शकता, मी त्याचा मुख्यपणे रिप्लाय देईल. रिप्लाय द्यायला काय अर्थ नाही, फक्त एवढंच आहे की तुम्ही हवे ते प्रश्न विचारा. तुम्हाला जे प्रश्न पडतात ते विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. तर मित्रांनो, असं झालेलं आहे की हे जे पैसे येणार आहेत तुम्हाला चौथ्या आठवड्यामध्ये व शेवटच्या आठवड्यामध्ये, हे पैसे तुमच्या थेट ज्या वेळेत
म्हणजेच यावेळी शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. विरोधकांचा सरकार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे होते. आमचे सरकार जे बोलले. म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार. एकनाथ शिंदे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नव्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पना केला आहे, परंतु सरकारने त्वरित तरी हा निर्णय केलेला नाही. लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणले की उपमुख्यमंत्री आहे अजित पवार. म्हणजेच लाडकी बहीण योजनेंना पहिलं 1500 रुपये देत होते, तर आता ते पैसे तुम्हाला नक्की 2100 रुपये मिळणार आहेत. तर हे तुम्ही पाहू शकता की योजनेअंतर्गतच तुम्ही बघितलेल्या सर्व डिटेल्स हे योग्य असू शकतात व ते तुम्हाला कोणीही फसवू शकतं. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर लाडक्या बहिणींचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आले आहेत का नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. व तुम्हाला मेसेज आलेला असेल तर खूप छान, नाही असेल तर मला तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल व तुम्हाला सांगेन की याच्या पुढचं काय करायचं आहे. आणि आधार शेडिंग जर तुमचं केलेलं नसेल तर आधार शेडिंग लवकरात लवकर करून घ्या.